नमस्कार. आपण शाळेत पुस्तकांमध्ये जो इतिहास वाचतो तो आपल्याला नेमका कळतो तरी कसा? हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी, त्या काळातले राजे, त्यांची युद्ध, हे सगळं कोणीतरी लिहून ठेवलं होतं का? की ते समजून घेण्याचे काही वेगळे मार्ग आहेत? चला तर इतिहासाचं हेच रहस्य आज उलगडूया. हाच तो मुख्य प्रश्न आहे, बरोबर ना? म्हणजे विचार करा, इतिहासकारांकडे काही टाईम मशीन वगैरे तर नसते. ते काही भूतकाळात प्रत्यक्ष जाऊन बघू शकत नाहीत. मग तरीही त्यांना त्या काळातल्या घटना, तिथला समाज, संस्कृती या सगळ्याबद्दल इतकी अचूक माहिती मिळते तरी कशी? कुठून? याचं उत्तर एका खूपच रंजक कल्पनेत दडलंय. असं समजा की इतिहासकार म्हणजे गुप्तहेर आहे. तो घटनेच्या ठिकाणी हजर नव्हता, त्याला थेट काहीच माहीत नाही. पण मागे राहिलेले आहेत काही पुरावे, काही धागेदोरे, आणि याच पुराव्यांच्या तुकड्यांना जोडून तो भूतकाळाचं एक संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतो. तर ह्या आपल्या गुप्तहेराच्या हाती लागलेला पहिला पुरावा म्हणजे काय? तो म्हणजे लिखित साक्षी, म्हणजेच साहित्यिक स्रोत. हे म्हणजे जणू काही त्या काळातल्या लोकांनी स्वतः लिहून ठेवलेले जबाबच आहेत. हे जे लिखित पुरावे आहेत ना, ते साधारणपणे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे धार्मिक साहित्य. आता वाटेल की यात फक्त देव, धर्म आणि तत्वज्ञान असेल, पण नाही. त्यात त्या काळातील समाजाचं प्रतिबिंबही अगदी स्पष्ट दिसतं. आणि दुसरा प्रकार म्हणजे लौकिक साहित्य, जे थेट त्यावेळेचं शासन, समाज आणि लोकांचं रोजचं आयुष्य कसं होतं यावर प्रकाश टाकतं. आणि हो, दोन्हीही प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले वैदिक ग्रंथ. यातला ऋग्वेद हा तर सगळ्यात जुना मानला जातो. यातून आपल्याला फक्त देवांच्या प्रार्थनाच कळत नाहीत, तर आर्यांचं सामाजिक जीवन कसं होतं, त्यांची कुटुंब, त्यांची युद्ध आणि त्यांची विचार करण्याची पद्धत कशी होती याबद्दलही खूप काही समजतं. आता जरा लौकिक साहित्याकडे येऊया. कल्हणाने लिहिलेली राजतरंगिणी बघा. या ग्रंथाला भारताचा पहिला वैज्ञानिक इतिहास का म्हणतात माहीत आहे? कारण यात फक्त राजांची वाहवा केलेली नाही, तर घटनांचा टीकात्मक आणि कालक्रमानुसार आढावा घेतलाय. म्हणजे खरा इतिहास लिहिण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. कधीकधी आपल्याला घटनेकडे त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून बघावं लागतं. मेगॅस्थनीज, फाहियान आणि ह्युएनसांग यांसारख्या परदेशी प्रवाशांनी जे काही इथे पाहिलं ते त्यांनी लिहून ठेवलं. त्यांच्या लेखनातून आपल्याला मौर्यकालीन प्रशासन आणि नालंदासारख्या विश्वविद्यालयातील जीवनाची एक वेगळीच झलक मिळते. पण इथे एक छोटीशी अडचण आहे. कोणत्याही साक्षीदाराप्रमाणे या लिखित स्रोतांमध्ये सुद्धा लेखकाचा स्वतःचा दृष्टिकोन, त्याचा पक्षपात, कधीकधी अपुरी माहिती किंवा काही दंतकथा असू शकतात. याचा अर्थ प्रत्येक लिहिलेला शब्द जसाच्या तसा खरा मानता येत नाही. आणि म्हणूनच आपला गुप्तहेर आता दुसऱ्या प्रकारच्या पुराव्याकडे वळतो. हे आहेत भौतिक पुरावे, म्हणजेच जमिनीखाली दडलेलं असं सत्य जे सहसा खोटं बोलत नाही. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरातत्वीय स्रोतांना अनेकदा सर्वात विश्वासार्ह मानलं जातं. कारण अगदी सोपं आहे. या वस्तू, इमारती किंवा शिलालेख हे प्रत्यक्ष पुरावे आहेत. कागदावरचे शब्द जसे नंतर कोणीही बदलू शकतं, तसं यांना बदलता येत नाही. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे सम्राट अशोकाचे शिलालेख. दगडात कोरलेले हे शब्द थेट त्या राजाचा संदेश, त्याची विचारसरणी आपल्यापर्यंत पोहोचवतात. यातून त्याची धम्मनीती आणि प्रशासनाबद्दलची दृष्टी आपल्याला थेट जशीच्या तशी कळते. आता नाण्यांचं बघा. एका छोट्याशा नाण्यावरून किती गोष्टी कळू शकतात हे खरंच आश्चर्यकारक आहे. राजाचं नाव आणि त्याचा काळ तर त्यावर असतोच, पण समजा एखाद्या राजाच्या काळात सुरुवातीला सोन्याची नाणी मिळतात आणि नंतर अचानक फक्त तांब्याची. याचा अर्थ काय लावायचा? अगदी सोप्पा आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बहुतेक खालावली होती. बघा, एका नाण्याने केवढी मोठी गोष्ट सांगून टाकली. आणि कधीकधी तर उत्खननातून फक्त नाणी किंवा वस्तूच नाही, तर अक्षरशः संपूर्ण शहरांच्या शहरं सापडतात. हडप्पा आणि मोहेंजोदारोच्या शोधाने तर एका पूर्णपणे प्रगत संस्कृतीचाच पडदा उचलला. त्यांचं नगरनियोजन, व्यापार आणि त्यांची जीवनशैली बघून आजही थक्क व्हायला होतं. आजच्या काळात तर आपल्या या गुप्तहेराकडे काही हायटेक साधनं सुद्धा आहेत. हो, आधुनिक विज्ञान इतिहासाला अजून जास्त अचूक बनवत आहे. यातलं सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे कार्बन-14 डेटिंग. यामुळे उत्खननात सापडलेल्या कोणत्याही सेंद्रिय वस्तूचं म्हणजे हाड किंवा लाकूड याचं वय अगदी अचूकपणे सांगता येतं. आणि त्यामुळे आपल्याला घटनांचा योग्य क्रम लावता येतो. तर आता आपल्या गुप्तहेराकडे सर्व प्रकारचे पुरावे जमा झाले आहेत. लिखित, भौतिक आणि वैज्ञानिक सुद्धा. मग तो अंतिम निर्णयापर्यंत म्हणजेच इतिहास लेखनापर्यंत पोचतो तरी कसा? एक हुशार गुप्तहेर कधीच एकाच पुराव्यावर विसंबून राहत नाही. तो सगळ्या पुराव्यांची एकमेकांशी पडताळणी करतो, तुलना करतो.
इतिहासकार अगदी तेच करतात. ते लिखित आणि भौतिक पुराव्यांना एकमेकांसमोर ठेवून तपासतात आणि त्यात काही विसंगती आहे का हे शोधून काढतात. ह्याच प्रक्रियेला ऐतिहासिक पद्धत असं म्हणतात. म्हणजे काय तर आधी सर्व उपलब्ध स्रोत गोळा करायचे, मग प्रत्येकाचं विश्लेषण करायचं, त्यांची एकमेकांशी तुलना करायची आणि मगच एका तार्किक निष्कर्षापर्यंत पोचायचं. या तक्त्यावरून प्रत्येक प्रकारच्या स्रोताची ताकद आणि कमजोरी आपल्या लक्षात येते. साहित्यिक स्रोत आपल्याला त्या काळातल्या लोकांचे विचार सांगतात, पण त्यात लेखकाचा पक्षपात असू शकतो. पुरातत्वीय पुरावे वस्तुनिष्ठ असतात, पण अनेकदा त्यांना संदर्भ कमी असतो. म्हणूनच तर एकाच प्रकारच्या पुराव्यावर अवलंबून न राहता सगळ्यांना एकत्र पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अंतिम सत्य हेच आहे की एक संतुलित आणि खरा इतिहास लिहिण्यासाठी सर्व प्रकारच्या स्रोतांचा एकत्रितपणे आणि चिकित्सकपणे अभ्यास करणं आवश्यक आहे. कोणताही एक स्रोत परिपूर्ण नसतो, पण सगळे मिळून आपल्याला सत्याच्या जास्त जवळ घेऊन जातात. तर पुढच्या वेळी इतिहासाचं कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं तर फक्त घटना वाचू नका. स्वतःला हा प्रश्न विचारा की ही माहिती आपल्याला नेमकी कुठून मिळाली, यामागे नक्की कोणता पुरावा आहे. कारण खरा इतिहास समजून घेण्याची खरी सुरुवात याच प्रश्नाने होते.